आजची जी पत्रकार परिषद घेत आम्ही वक्फ मंडळचे जमीन बाबतचे आणि जे वक्फ बोर्डाच्या आणखी जे दुसरे काही प्रश्न असतात त्याच्यावर पत्रकार परिषद विषय करून घेत आहे. माझ्याबरोबर फजलुद्दीन आहे, ॲडव्होकेट शफीक साहेब आहे, कोर्टाचे वकील आहे, तारेक वैद आहे, गियाजुद्दीन साहेब आहे. तरी हे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य हेतू हे आहे की हे दिनांक 20/8/24 रोजी विद्यापीठाचं एक पथक आहे. त्यांनी विद्यापीठाची जे अतिक्रमण आहे त्याची पाहणी केली. असं मी सकाळ पेपरला एक बातमी वाचलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात 12 धार्मिक संस्थांची अतिक्रमण असल्याचे समोर आले. या संदर्भात स्थापन उपसमितीने मंगळवारी दिनांक 20/8/24 रोजी पाहणी केली. या संदर्भात सविस्तर अहवाल समितीकडे पाठविला जाणार आहे. अतिक्रमणा संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाचा विषय पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त अशा 30 जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीने उपसमिती स्थापन केलेली आहे. यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष वावडे, पोलीस आयुक्त, उपायुक्त नितीन बागटे व विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याचा समावेश आहे. ही बातमी दैनिक सकाळच्या 21/8/2024 रोजीच्या पेपरमध्ये आलेली. हे बातमी वाचल्यानंतर मला खूप हे झालेलं आहे. कारण विद्यापीठ जे आहे, विद्यापीठ 1958 साली स्थापन झालेली आहे आणि हे आमचे जे त्यामध्ये मस्जिद, दर्गा, कब्रस्तान, मकबरा हे खूप जुने आहे, अति जुने आहे. कमीत कमी 300, 400, काही 200, 150 वर्षापूर्वीचेच हे आहे. तर याच्यामध्ये अतिक्रमण महाराष्ट्र वक्फ राज्य मंडळाचे दर्गा, मस्जिद, कब्रस्तान यांचं झालेलं नाही. उलट या वक्फ बोर्डाच्या दर्गा, मस्जिद, कब्रस्तान यांच्या जागेवर विद्यापीठाने अतिक्रमण केलेलं आहे. कारण विद्यापीठ पुन्हा आलेलं आहे आणि ज्या लोकांकडून विद्यापीठाची जी जागा घेतलेली आहे ते जागा मी अशा लोकांकडून काही घेतलेली आहे की त्यांच्या लोकांचा त्या जागेचा संबंध नव्हता. अशा लोकांकडून काही जागे घेतलेले आहे. असो तो प्रश्न असला आम्हाला हे नाही. पण विद्यापीठाच्या परिसरामध्ये यांचं म्हणणं असं आहे विद्यापीठाचं की त्याच्यामध्ये 12 वक्फचे संस्थान आहेत, पण 12 पेक्षा जास्त आहेत आणि हे अनधिकृत त्यांचं दाखवण्याचं हे आहे ते खूप चुकीचं आहे. कारण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे गजीट वगैरे जे आहे त्याच्यामध्ये याची नोंदणी आहे, याचे सातबारा आहे आणि याचे रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहे. आणि आम्ही जे आहे हे वक्फ प्रॉपर्टी वाचवण्यासाठी आमचं पूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे. तर त्या अनुसार आम्ही हे पत्रकार परिषद घेऊन आमचं असं सांगणं आहे की विद्यापीठाने जे वक्फच्या मस्जिद, दर्गा, कब्रस्तान या जागेवर हे आहे त्यांनी हे जागेवर म्हणजे काही काम करू नये. त्यांनी हे आमच्या मस्जिदची, मकबरा, कब्रस्तान, दर्गा हे सगळे जागा सोडून विद्यापीठाला काय करायचं आहे त्यांनी करावं हे आमचं असं स्पष्ट असं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणजे म्हणणं आहे की वक्फ संस्थानाने अतिक्रमण केलेलं आहे, तर वक्फ संस्थानाने हे अतिक्रमण अजिबात केलेलं नाही. उलट विद्यापीठानेच हे यांच्या वक्फच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. त्याचे काही केसेस यांच्यामध्ये हायकोर्ट मध्ये चालू आहेत, काही चालू आहेत आणि काय हे झालं. एक दावा हे होतं, ते दावा बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विरुद्ध अहमद करीम खान सिव्हिल रिव्हिजन पिटिशन 44/2023 हे प्रकारात विद्यापीठाने दाखल केलेलं होतं. तर हे या प्रकरणामध्ये हायकोर्टाने हा प्रकरण फेटाळून लावलेला आहे. विद्यापीठाचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये ऐकलेलं नाही. तर हे महत्वाचं आहे, याच्यामध्ये हे उल्लेख केलेला आहे. हे सोडून सुद्धा अनेक असे याच्यामध्ये आज सुद्धा ते विद्यापीठाच्या परिसरामध्ये कबरी बांधलेले आहेत, मकबरे बांधलेले आहेत, दर्गा बांधलेले आहेत, मस्जिद बांधलेले आहेत.
पण वक्फ बोर्ड जे आहे याच्या बाबतीत वक्फ बोर्ड सुद्धा काही ऍक्शन घेत नाही. म्हणून आम्हाला हे खूप वेळेस आम्ही याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे, याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे, तरी सुद्धा हे वक्फ बोर्ड काही याच्यामध्ये करायला तयार नाही. यापूर्वी विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठ ज्यावेळेस काम करत होतं त्यावेळेस खोदकाम जीसीपी लावून करत होते. त्यावेळेस त्या काही कबरी लागले आणि कबरी लागल्यानंतर त्या कबरीमधून जे मेलेले माणसाचे हाडे निघाल्यानंतर ते त्यावेळेस लोकांना कळाल्यानंतर ते काम बंद करण्यात आलं. असे 2-3 वेळेस झालेलं आहे प्रकरण. तर वारंवार हे जे विद्यापीठ आहे जे वक्फ बोर्डच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी त्यांनी आमचं म्हणणं असं आहे की विद्यापीठाने अशा प्रकारचं हे करू नये. त्यांनी त्यांच्या जागेवर ते काय करायचं ते करावं. पण महाराष्ट्रातले वक्फ मंडळाचे जे दर्गा, मस्जिद, कब्रस्तान आणि मकबरा आहेत त्यांच्या जागेवर काही करण्यात येऊ नये असं आमचं म्हणणं आहे. या बाबतीत काही केसेस चालू आहे. आम्ही त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. सोमवारी निवेदन देऊ. सगळं 3 ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत. पुढे त्यांनी जर हे काम थांबवले हे केले ठीक आहे, नाहीतर आम्ही सुद्धा विद्यापीठाच्या विरोधात कोर्टात जायची आमची तयारी आहे. आम्ही जर ते काम नाही थांबलं याच्या पुढे जर त्यांनी कायद्याच्या विरोधात जर विद्यापीठ काही हे करत असेल, हायकोर्टाचं ते मानत नाही, हायकोर्टाचं न मानून मी जर त्यांनी काम चालू ठेवत असतील तर हे आम्ही संविधानाला मानणारे संविधाना विरुद्ध चालणारे, आम्ही कायद्याला मानणारे आहोत आणि कायद्याच्या विरुद्ध आम्ही जात नाही, आम्ही कायद्याला मानणार आहोत. तर जर हे कायद्याला न मानून सुद्धा अगर हे करतील तर आम्हाला नाविलाजाने विद्यापीठाच्या विरोधात आम्हाला पुन्हा न्यायालयामध्ये जावे लागेल असं. यादी गॅजेट मध्ये आहे. तुम्हाला पुन्हा ते गॅजेटचं गॅजेट देण्याचं तुम्हाला बांधकाम करत आहे विद्यापीठ, तर वक्फ बोर्ड काय करत आहे? नाही, वक्फ बोर्ड काही करत नाही. वक्फ बोर्डला तर काही हे करायचं म्हणजे तिथं अनेक वेळेस हे केलेलं आहे. आणखीन एक वेळेस काय झालं, एक केस विद्यापीठाच्या विरोधात दाखल होती 1.5 ते 2 वर्षापूर्वी. त्या केसमध्ये केस चालू असताना ते वक्फ बोर्डानं त्याच्यामध्ये कोण सांगितले काय आहे हे माहिती नाही. तर एक केस जे आहे नॉट प्रेस केलेली आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे. जे नॉट प्रेस केले ते कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे. तर माझं मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ आणि जे चेअरमॅन किंवा जे काही हे आहेत त्यांना असं म्हणणं आहे की जे नॉट प्रेस केलेली केस आहे ते पुन्हा ते केस याच्यामध्ये चालून जे सत्य आहे. आम्ही असं म्हणत नाही की जर समजा विद्यापीठाची 1 इंच सुद्धा जागा वक्फ बोर्डाला नको आणि आम्हाला नको, पण आमची जे जागा आहे ते आम्ही विद्यापीठाला सोडणार नाही हे असं आमचं म्हणणं. काय काम चालू विद्यापीठात काम चालू नाही हे समितीचं आम्ही जे पेपरमध्ये वाचलो ते पुढे काम करतील. आज त्यांचं असं आहे की आज येऊन याच्या बाबतीत कोणी येत नाही, आवाज उठवत नाही. तिथं उसाळ पडलेला आहे, वक्फ बोर्डाचं लक्ष नाही. मुस्लिम समाज सुद्धा त्याच्या बाबतीत दुर्लक्षित आहे, ते सुद्धा काही करत नाहीत. म्हणून आज हे विद्यापीठाचं इतक्या पुढे पाऊल गेलेलं आहे. तर हे समाज सुद्धा आमचं हे आज ते मीटिंग आम्ही हे याच्यासाठीच हे केलो की बाबा या ठिकाणी आम्ही वाचलो, आम्हाला माहिती आहे आणि हे समाजाला आणि लोकांना कळवण्यासाठी आणि सर्वांना कळवण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आता तुम्ही सांगितलं मला एक्झॅक्ट सांगा की वक्फ बोर्डाची किंवा मदरसाची जमीन किती आहे त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे विद्यापीठात. आता एक यांचं म्हणणं ऐकून घ्या. यांचं म्हणणं कसं आहे की 12 संस्थांनी दिले. 12 मध्ये एक मंदिर आहे, एक मंदिर ते अधिकृत आहे, त्यांचं याच्यामध्ये पेपरमध्ये आलेलं आहे. पण ते एक्झॅक्टली किती आहे आम्ही ज्यावेळेस जागा किती मिळेल ना, मी जे तुम्हाला गॅजेट देणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. गॅजेट आणि सगळं काढून देऊ आम्ही. आता सगळं
कारण ह्याच्यामध्ये इतकेच नाही, त्याच्यामध्ये हे जे त्यांचा आकडा आहे हे आकडा वाढणार आहे. आमच्या म्हणण्यानुसार की हे 12चा जे आकडा आहे याच्यापेक्षा जास्त आकडा आहे. बोर्डामध्ये भ्रष्टाचार इतका बोकळलेला आहे, कारण तिथले संबंधित कर्मचारी मस्जिदमध्ये रिश्वत घेताना आढळलेले असे व्हिडिओ पण आहे प्राप्त झालेले. आपले नगराध्यक्ष खुलताबादचे त्यांनी तुमच्या जागेवरच बसून हा स्पष्ट केलं होता. मस्जिदमध्ये रिश्वत घेतात कर्मचारी, काय सांगणार तुम्ही? काही लोक घेत असतील रिश्वत याच्यामध्ये, कारण ज्याने जे सांगितलेलं आहे त्यांना काही आधार असला म्हणूनच ते सांगितले असते, आणि ते असं नाही असं काही मी तर नकारणार नाही. त्याच्यावर ते असेल एक्झॅक्टली काय आहे ते त्यांना माहिती डिटेल्स. आता पुढे जर डिटेल्स सांगावं तर ते सांगता येणार नाही. बरोबर. तुमच्याकडे आता हे क्लिअर नाही की तिथं काय बांधकाम चालू आहे? नाही अजून नाही. हे काही बांधकाम चालू आहे तुमच्याकडे क्लिअर नाही. तुम्ही आता गॅजेट मधून किती जागा हे काढणार. हा, फक्त एका वृत्तपत्रात बातमी आली म्हणून तुम्ही प्रेस नाही. त्यांनी काय बिलकुल त्यांनी काय केलं की प्रेसमध्ये ते देऊन त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे. कमिटी आमचं म्हणणं आता पुढे हे असं आहे की हे कमिटी येईल तिथं काय पाहणी करेल, पाहणी करून सांगेल की इथं काही हे सुद्धा इथे अधिक अनधिकृत आहे त्यांचं म्हणणं आहे. उद्या ही कमिटी सांगेल, ही कमिटी सांगून टाकेल की इथं वक्फ मंडळाची जागा नाही, कब्रस्तान नाही, मस्जिद नाही, मकबरा नाही, हे डिक्लेअर करून करते. म्हणून आम्ही काय प्राथमिक आम्ही त्यांना हे सांगतो की आम्हाला संशय आहे की आता हे करणार त्यांनी, हे मला हे माहिती मिळाली. पेपरला जाहीर करून एक समिती करून त्यांनी ज्यावेळेस एक प्रकार सुरू करतात त्याचा अर्थ की पुढे त्यांनी करणारच आहे, न करता थांबणार नाही. म्हणून आम्ही काय माहिती आज हे सांगतो की आम्ही सुद्धा आता याचं सर्व शहर करून सगळे डॉक्युमेंट काढण्याचं आमचं काम चालू आहे. काही दिवसात आम्हाला सर्व कागदपत्र उपलब्ध होतील आणि ते आम्ही त्या कागदपत्रानुसार आम्ही ते विद्यापीठ आणि याच्यावर आम्ही दाखल करू. आपल्याला असं वाटतं का वक्फ बोर्डाची जागा आहे ते बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे? बिलकुल आता 100% आहे. हे मागे सुद्धा हे झालेलं आहे. मी सांगितलं होतं 2 ते 3 वेळेस विद्यापीठामध्ये जवळपास 3 वेळेस मला माहिती आहे की 3 वेळेस विद्यापीठामध्ये असं हे जमाव जमलेला आहे की विद्यापीठ काम करत असताना ते कबरी जे आहेत हे निघालेले आहेत, कबरीमध्ये हे निघालेले हळा निघाले आहेत. त्यावेळेस जमाव जमलेला आहे, जमाव जमून काम बंद पाडलेले आहेत ज्यावेळेस माहिती मिळत. कारण की विद्यापीठाचा परिसर असल्यामुळं वक्फ बोर्डाकडं काय, वक्फ बोर्डाला आज त्याच्याकडं माणसं कमी आहेत आणि त्यांचे काही हे वेगळे आहेत आणि काही विषय वेगळे असते. म्हणून त्यांनी काय माहिती आहे का वक्फ बोर्ड आता त्यांचं दुर्लक्ष आहे. म्हणून आता ह्याच्यामध्ये सगळं हे मी औरंगाबाद शहरातील आपले वक्फ प्रेमींना असं हे करतो की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये येऊन आपला सहयोग त्याच्यामध्ये द्यावं असं. बरं, आता काय परिस्थिती येते धार्मिक स्थळाची तिथं आणि कोणाच्या ऐकत्यारीमध्ये येते, आता ताब्यामध्ये कोणाच्या आहे? ज्याच्या ठिकाणी जसे आहेत त्या स्थितीत आहेत. पण आता यांनी जे पद निवेदन कोणाला देणार? निवेदन हे जे समिती आहे ना देणार, आम्ही वक्फ बोर्डाला निवेदन देणार. जी समिती स्थापन झालेली आहे त्यांना देणार, 3 जे आहे विद्यापीठाला देणार, पोलीस कमिशनर देणार आणि महापालिकेचे जे आहे जे समिती स्थापन झालेली आहे त्यांना आम्ही निवेदन देणार. आणि दुसरा वक्फ बोर्डाचा असंही हे आहे की काल जे मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी वक्फ बोर्डाने जे आहे जिल्हा वक्फ अधिकारी त्यांच्याकडे जाऊन कामं सोपवणे आणि त्यांना हे देण्याचा एक प्रस्ताव आणि हे परिपत्रक काढलेलं आहे. तर या परिपत्रकाला सुद्धा आमचा विरोध आहे. कारण जे 2 महिन्यापूर्वी 2 ते 3 महिन्यापूर्वी 30 जिल्हा अधिकारी वक्फ जिल्हा अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. याची नेमणूक होऊन आता ते 1 महिन्यापूर्वी आपले पद घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. आणि वक्फ मंडळाचं जे आहे हे खूप
इतके प्रकरण आहेत. हे नवीन आलेल्या लोकांना आणखी त्याची काहीच माहिती नाही, जेवढे जिल्हाधिकारी हे आलेले आहेत. तर त्यांना हे जे जास्तीचे त्याला आता नोंदणी संबंधी अर्ज देणे, फेरफारचा अर्ज देणे, मंजुरी अर्ज देणे, दुरुस्ती, अतिक्रमण हटवण्याचे हे आणि मुंतवली नियुक्तीचे असे एक पत्र काढलेले. तर हे परिपत्रकाला आमचा क्लिअर विरोध आहे. कारण हे जे काम व्हायला पाहिजे हे मुख्यालयातून झाले पाहिजे. मुख्यालय औरंगाबाद येथे आहे, इथूनच झाले पाहिजे. तुम्ही फायली तिथं सगळे फायली संबंधित जिल्हा वक्फ बोर्डामध्ये दाखल करण्याला आमचं काही हरकत नाही. पण कामं जे व्हायला पाहिजे ते जिल्हा मुख्यालय हेड ऑफिस मधून कामं झाले पाहिजे. कारण असं होईल की जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना जास्त हे देतील अधिकार, तर जास्त अधिकार देण्याचे परिणाम हे होतील की आज कसं सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासन वक्फ अधिनियम कायदा काढत आहे, त्याच्यामुळे वक्फ बोर्डाच्या सगळ्यांचं नुकसान आहे. त्यानंतर आमचं महाराष्ट्र शासन सुद्धा एक परिपत्रक काढलेलं आहे, त्यांचे वक्फ बोर्डाच्या बाबतीत एक हे काढलेलं आहे. त्याच्यामुळे सुद्धा वक्फ बोर्डाचं नुकसान होणार आहे. आणि तिसरा, जर हे वक्फ बोर्डाचे चेअरमॅन आणि हे सगळे लोक मिळून जर असं हे काढत असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा हे यांना काहीच माहिती नाही हे वक्फ बोर्डामध्ये नवीन दाखल झालेले 30 जिल्हाधिकारी आणि वक्फ प्रॉपर्टीच्या बाबतीत काय निर्णय देतील, काय हे देतील. तर ह्याच्यावर हे जबाबदारी सोपवणं हे करणं फार चुकीचं आहे. तर त्यांनी हे जे परिपत्रक काढले ते परिपत्रक परत घ्यावं असंही आमचं म्हणणं आहे. आणि नवीन जे चेअरमॅनची जे निवड झालेली आहे, हे चेअरमॅन सुद्धा जे आहेत, या चेअरमॅन यांच्या विरुद्ध बीड येथे वक्फ बोर्डाचे जमिनी खरेदी करणे, विक्री करणे या बाबतीत बीड पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण दाखल आहे आणि याची एफआयआर दाखल आहे. याची चौकशी तेथील संतोष वाडके हे करीत आहे. हे फॅक्ट आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की हे जिल्हाधिकाऱ्यांना जे त्यांनी हे दिलेलं आहे ते स्वतःचं प्रकरण आणि स्वतःचे तिथे जमिनीचे प्रकरण का मिटविण्यासाठी हे जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना जास्त अधिकार देऊन हे काम करण्याचं आहे का, हे परिपत्रकानुसार आम्हाला असं माहिती म्हणजे आमचा असं विचार आहे की हे परिपत्रकाचे कारण हे असू शकतो.